सर्वांना विनंती आहे गाडीचं संयोजन करणार आहे. सर्वांना विनंती आहे खाली बसायचं. सर्वांना विनंती आहे खाली बसायचं. असलेले सर्व मराठा बांधव विनंती आपण आता एकदम खाली बसायचं. सरपंच इथं मराठा बांधव सरपंच घेऊन घ्या. सरपंच सरपंच इकडे नाही दिलेलं आहे. नाही दिलेलं आहे. शिवम पप्पू सगळ्यांना मनापासून जय शिवराय. या शिवनेरी पायथ्याच्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आता आपल्याला वेळ नाहीये. मुंबईला जायचंय. रात्री पोहोचायचंय. निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन. तुमच्याकडे बंद कर ना. सुरू केले बंद करू ना. आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण 87% लढाई जिंकली. थोडी राहिली. जुन्नर आणि शिवनेरी गडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी एक दिवस जर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुलाल पडला म्हणून समजा. तुमच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो. जर बाबा गरीबाच्या पोराला मुंबईत दिसू दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खानदानी मराठ्यांना जापान मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं आहे. सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे. काम धंदे बंद. पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही. लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली. त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलंय. कारण मी एक असा माणूस आहे, काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे. राजकारण करायचं म्हणून नाही करायचं. आपल्याला पाहिजे आरक्षण. केलेलं केलंच म्हणायचं. फक्त आता एकच राहिले. त्यांनी एक दिवसाची दिली ती काय आपल्याला जमत नाही. या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे. आम्ही कायद्याचं आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू. पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा. ही समाज तुमचा कौतुक करेल. आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी
आणि जे घरी आहेत या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांततेने ऐका. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी दिली, सगळ्यांनीच तिथे जाऊन काही करायची गरज नाही. तिथे जे कोणतं ग्राउंड देते त्याच्यावर बाकीच्या बसायचं आणि कच्चून खायचं आणि झोपायचं. त्रास दिला तुझं मोठ्याचं आमच्या कशी यायचं, किती सोपं. पण आडमुठे वागायचं नाही, कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचंय. तुम्ही जर आडमुठे वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो. समाजानं आपल्याला घरून पाठवलं मुंबईला, त्यांना असे आहे हे लेकरं आपल्या समाजाला न्याय देतील, ही अशा समाजाला आहे. जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या पोरांनी ओळखा. तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातातोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती माझी. म्हणले ना 5,000 आझाद बाजारला बसा, 4,000 बसू काय त्याला, आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 मिळायचं सुरू. किती सोपं आहे. पण सगळे जर म्हणले नाही मला आझाद मैदानाला जायचं, काय करतो आझाद मैदानाला. भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात न मिळणार आरक्षण 3 करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आतापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस जर म्हणले फक्त 5,000चा बाकीची दबासा लगेच बसायचं मांडी घालून. तुम्हाला काय करायचं, मी हल्ला का, मग तुम्ही शंका घ्या. तुम्हीच गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे बी गेले, मग नाही का आपले कोणी ना कोणी मांडी घालून बसले ना, इतका चातुर्य बुद्धी ठेवायची. आता आडमोठा धंदा बंद. आपल्याला कोणी उचकित आपण मग रायगड जाऊन यायचे तेव्हा काय. मग काय आता ही ग्रामीण भाषा ही लगेच म्हणजे घोडे लावली. आता काय करावं, भाषा आहे खेड्यापाडीचा, तिला काय करावं. आता मी काय ये शीत जन्म नाही, मग काय गेस्ट हाऊसचा जन्म नाही, म्हणून मला शुद्ध येणं चांगल्या भाषेत. मी खेड्यापाड्यातला कष्ट करणारे शेतकरी अस्सल मराठ्यांची औलाद पैदाशे माझी. मी आपल्या इमानदारीला करतो, इमानदारीला बोलतो आणि त्यांचं दुखत पोट. ते म्हणजे ते मॅनेज करून व्हायना नाही पाहिजे मला पदल पैसे तो काय म्हणणं तुझं. म्हणून मराठ्याचे लोक समजून घ्या. हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहे आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी डाव केलाच ना 5,000च बसू. बाकीचे ते म्हणले की दवासा तिथं जवळच ग्राउंड आहे. पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा. बारी जाऊ, एक दिवस उशिरा जाऊ, काय फरक पडला. आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मीडियासमोर बोलायचा विषय नाहीये. 7-8 टप्पे आपण केलेले ते आंदोलनाचे ह्यावेळेस, कारण जिंकायचंय म्हणून. तर दिला मागचं गबाळ महाराष्ट्रातलं मुंबईचं आलाच म्हणून समजायचं. उठून लावलं, त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं. आणि लय त्रास दिला, झोपाटलं फिपडलं, महाराष्ट्रात चाक फिरून देतात माय मावल्या. करोडो मराठी रस्ते पण शांतते, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा तोडायचा नाही. आणि पोलिसाला सहकार्य करायचं. काय होतं ते आपलेच आहेत, त्यांना आपण वाटत असं आपल्या पोराचं कल्याण म्हणून. पण काय करते दिवस डवचित आहे, लावली त्यांना गोड लागत असेल मनातले मनात, आयला आपल्या पोराचं कल्याण होणार आहे. कारण इथं कचाकच पैसे लागायचे शिकायला आता. आणि तो झाला पोलीस, तो झाला तहसीलदार, पण त्याचं पोरगण पोरगी होईल कशावर. त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनातल्या मनात पडतंय. ते गाड्या लावतोय म्हणा मागून, ते बी गाड्या लावतोय, ड्युटी करतोय, पण गाड्या बी लावतोय गरिबासाठी. ही लढाई सगळ्यांनी हातात घेतलेली. फक्त आता आपल्यावर अवलंबून आहे. समजतात ते बलमी बोललेलं. आपण इतका सहन धरा
किती उचकिलं तरी उचकायचं नाही, आडमटपणा करायचा नाही. आपल्या अर्ध्या पुढे गेले ना म्हणायचं हा गेले आम्ही ऐकलं, ते अर्धे बाहेर आले तुम्ही जा. नंबरशीर एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखत, त्याच्यामुळे आपण पोट दुखून द्यायचं नाही. सोडा खाता सोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं. पोट दुखा लागलं की एक गोळी द्यायची काय ते माझ्या सगळं डोकं लावतात. मी मुंबई सोडित नाही, आता काही झालं तरी सोडित नाही. फक्त एक नकाला सांगा, इथं जर वेळ बसलेलं जास्त मी लाखो जण, या लाखो बांधवाला माझं सांगणं आहे, कुणी जर म्हणूया तुम्ही जाणारच आहे तर त्याला समजून सांगा गपची बसची. आम्ही बसायलो, तो काही एकट्याला शहाणा नाही. काही आपले भाव तिथं लढतात, काही भाव इथं लढतात, आणि काही भाव गावाकडे. त्यांना गाव सांभाळायचं आहे, तालुका सांभाळायचा आहे, जिल्हा सांभाळायचा आहे. आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला हे करायचं. आता काही निघणार आहे